नमस्कार मित्रांनो, नवरी मी हिटलरला या मालिकेच्या 29 नोव्हेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता यश आणि लीला यांचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. लीलाने यशला साखरपुड्यातून गायब केलेलं असतं आणि त्यामुळे यश आणि श्वेता यांचा साखरपुडा मोडलेला असतो. आणि आता एजेंनी येऊन सुद्धा सगळ्यांना सांगितलेलं असतं की यश आणि रेवती यांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे ते, आणि म्हणूनच यश आणि श्वेता यांचं लग्न नाही होऊ शकत. आणि त्याच्या बदल्यात श्वेताने त्यांच्याकडनं कंपनीचे 5% शेअर स्वतःच्या नावावर करायला सांगितलेले असतात आणि एजंटनी सुद्धा ते मान्य केलेलं असतं. आता दुर्गाने लीलावर आरोप केलेला असतो की लीलाच इथे येऊन यशला घेऊन गेली. तीच त्या साधू बाबांच्या विषयात आली होती, तिने सगळीकडे धूर केला आणि ती घेऊन गेली. एजंटना याच्यावर विश्वासच बसत नसतो. दुर्गा आता एजंटना रूममध्ये घेऊन जाते, पण लीला तिथेच असते. एजंट म्हणतो, हे बघ दुर्गा, लीला असं काही करणार नाही, माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण एजंटचा आपल्यावरचा हा विश्वास बघून लीलाच आता स्वतःहून सगळं काही कबूल करते आणि म्हणते की एजे, मीच ते सगळं काही केलेलं आहे. आता दुर्गा खूप चिडलेली असते, पण मात्र एजे लीलाची बाजू घेतो आणि म्हणतो, दुर्गा शांत हो तू. मला माहिती लीलाने हे सगळं केलेलं आहे, पण त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार आहे. आता लीला म्हणते की हो एजे, आम्हाला साखरपुड्याचा मुहूर्त टाळायचा होता, तो साखरपुडा होऊ द्यायचा नव्हता आणि या सगळ्या प्लॅनमध्ये यश सुद्धा माझ्यासोबत होता. मी एकटीने हे सगळं केलेलं नाहीये आणि मी त्याला फार्म हाऊसवर घेऊन गेले, तिथे तो सुखरूप आहे. दुर्गा आता खूपच चिडलेली असते. माझ्या भावाला काही झालं तर तुला मी सोडणार नाही, तिने लीलाला ही ताकीद दिलेली असते. आणि जे तिला समजावत असतो आणि म्हणत असतो की यशला काही होणार नाही, मी आहे ना, जा लीला आत्ताच्या आत्ता जा आणि त्याला घेऊन ये. इकडे आता किशोरची माणसं त्या फार्म हाऊसवर गेलेली असतात आणि यश तिथे आहे, त्यांना माहिती असतं, किशोरने सांगितलेलं असतं. आता यशच्या पाण्याच्या बॉटलमध्ये त्या माणसांनी गुंगीचं औषध टाकलेलं असतं आणि ते पिल्यानंतर यश बेशुद्ध झालेला असतो आणि तिथून त्या माणसांनी त्याला गायब केलेलं असतं. आता लीला फार्म हाऊसवर येते, यशला सगळीकडे शोधायला लागते, आवाज देत असते, पण लीलाच्या ह्या आवाजाने सुद्धा तो येत नाही, कारण तो तिथे नसतोच. इकडे दुर्गा, सगळेजण खूप काळजीत पडतात. दुर्गा खूप रडत असते. एजे तिला समजावत असतो. एजे म्हणतो, हे बघ, लीला तिथे पोहोचली आहे, आपण तिलाच विचारूया यश सेफ आहे की नाही. आणि तो फोन स्पीकरला टाकतो. तिकडनं लीला म्हणते की नाही एजे, यश इथे नाहीये. हे ऐकून आता सगळेजण खूप शॉक होतात. दुर्गाला खूपच काळजी वाटायला लागते. एजे सुद्धा खूप आश्चर्यचकित झालेला असतो. पुन्हा एकदा आता लीला आणि यश यांच्या प्लॅननुसार ते सगळं काही झालं, पण यश संकटात सापडलेला असतो. किशोरने ही खेळी खेळलेली असते. आता एजे आणि लीला यांच्यात परत वाद होणार असंच त्याला वाटत असतं. तर मग बघूया पुढे काय होणार ते. हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.